हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं एक्सप्लोर विथ खानदेशी फॅमिली ह्या चॅनलवर। तर आज आम्ही आलेलो आहोत श्री महादेवी मंदिर इंगळूण इथे। तर खूप सुंदर मंदिर आहे। तुम्ही मागे बघू शकता आहात व्ह्यू त्याचा किती सुंदर आहे। तर आम्ही पण फर्स्ट टाइम येतो आहोत, फर्स्ट टाइम एक्सप्लोर करणार आहोत आणि तुम्हालाही दाखवतो की हे मंदिर कसं आहे। आणि पावसाळ्याच्या सीझनमध्ये तर तुम्ही नक्कीच इथे यायला पाहिजे। त्याचं कारण हे आहे की तुम्ही जर माझ्या पाठीमागे बघाल, आता थोडंसं ढग खूप आहे, तर तुम्हाला माहित नाही व्हिजन पाठीमागचं कसं होईल। फ्रंटने मी तुम्हाला दाखवेल, पण इतके धबधबे आहेत इथं, खूप सारे धबधबे आहेत इथे। तर खूप सुंदर असं मंदिर आणि सोबतच इतके छान वॉटरफॉल्स एन्जॉय करायचे असतील तर आमचा व्हिडिओ नक्की बघा आणि इथं येण्यासाठी नक्की प्लॅन करा। तर मंडळी, आपण मंदिराजवळ तर पोहोचलेलो आहोत। हे मंदिर कुठं आहे तर काणे फाट्यावरून तुम्हाला टर्न घ्यावा लागेल टाकवे गावाकडे। टाकवे गाव क्रॉस केल्यानंतर 15 किलोमीटरवरती हे मंदिर आहे, इंगळूण आणि परिठेवाडीच्या जवळ, म्हणजे गावातच आहे। तर ह्या मंदिरात येण्याचा जो रस्ता आहे ना, तो खूप अप्रतिम आहे। ठोकरवाडी डॅम आहे, त्याच्यानंतर एका साईडला विंडमिल्स आहेत, एका साईडला खूप सारे धबधबे आणि एका साईडला फक्त भाताची शेती। तर मंदिराचं दर्शन घ्यायच्या आधी तुम्ही हा व्ह्यू पूर्ण बघा। तर हे बघा, आपण पोहोचलो आहोत भोयरी फाटा इथे आणि इथं आहे शाळा। हे बघा, त्या साईडला आहे, इथं बस स्टँड आहे आणि बस स्टँडच्या बाजूलाच आहे शाळा। तुम्हाला जर इंद्रायणी तांदूळ घ्यायचा असेल तर तुम्ही इथं मिल्स असतात तांदळाचे, तुम्ही इथून मिलमधून इंद्रायणी तांदूळ सुद्धा घेऊन जाऊ शकता आहात तुमच्यासाठी। पाऊस सुरू आहे वरतून आणि तरी भात लागवडीचं काम चालूच आहे शेतामध्ये। मावशी लोक भात लावतात शेतामध्ये घोंगड्या घेऊन। काय असतं ते, कॅरी बॅग सारखं? घोंगडीच असते ना? हो, आधी पोत्याची शिवायची लोक, आता प्लास्टिकच्या भेटतात। घर बघितलं, कौलारू घर। मला असे कौलारू घर खूप आवडतात। हे बघा, तुम्हाला जर लांब दिसेल ना तर भात लागवडीचं काम सुरू आहे, ते पण त्या प्लास्टिकच्या घोंगड्या घेऊन। वा 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 वा, बघा अजून एक सुंदर घर आलंय, किती छान ना। मावशी, काय करताय तुम्ही?
लावणी चालू आहे भाताची. अच्छा, केव्हा सुरू केलं? सकाळी. मग एवढं लावून झालं का तुमचं सकाळपासून? हो, अरे वा. तर इथं बघा ह्या मावशी भात लावणी करता आहेत. तुम्ही एकटेच करतायत? किती लावतात एका टायमाला? 2-2, 3-3 घेऊन? ते फक्त रोवायचं. किती सुंदर बघा. अजून त्यांना पूर्ण अजून तिकडे लावायचे आहेत आणि त्यांनी असे सगळे बांधून ठेवलेले आहेत तिकडे. त्यांनी इकडे थोडेफार आणले आहेत तर ते अशा लावत आहेत. आणि त्यांचं गाव बघा किती सुंदर आहे. तर चला मंदिराचं दर्शन घेऊया आणि एक्सप्लोर करूया हे मंदिर कसं आहे. तर तुम्ही बघू शकता आहात की मंदिराचं समोरचं गेटच अप्रतिम आहे. अप्रतिम. मस्त 2 हत्ती आहेत आणि खूप छान अशी कमान आहे. कमानावरती देवी आहे, महादेवाची मूर्ती आहे, त्यानंतर गणपतींची मूर्ती आहे, 2 सिंह आहेत. तर अशी ही कमान आहे खूप सुंदर. आणि बाजूलाच बघा देवीचा ध्वजसुद्धा आहे. हे बघा. तर इथं देवीचा ध्वज आहे आणि मंदिराच्या आजूबाजूचा परिसरसुद्धा खूप मोठा आहे. करूया प्रवेश कमानीतनं आतमध्ये आणि घेऊया दर्शन. तर खूपच सुंदर आहे हे मंदिर. म्हणजे वातावरण तर एक नंबर आहे. आजूबाजूला पूर्ण ग्रीनरी आहे, हिरवळ आहे, खूप सारे डोंगर आहेत आणि वॉटरफॉल्स पण भरपूर आहेत. म्हणजे डोळ्यांनी डोळ्यांनी आपण बघितलं ना तर इतकं अप्रतिम निसर्ग आहे हा. तर इतक्या छान निसर्गाच्या सानिध्यामध्ये हे देवीचं मंदिर आणि मंदिरही तुम्ही बघा किती सुंदर आहे. इतकं सुंदर मंदिर आहे हे. खूप छान आहे. शांतता खूप आहे इथं. खूप शांतता आहे. म्हणजे तुम्हाला असं गर्दीच्या ठिकाणी जायचं नाही आहे. रविवार आहे, सुट्टी आहे, तुमच्याकडे गेस्ट आलेले असतील, त्या गेस्टला तुम्हाला जर कुठेतरी असं पटकन पुण्याच्या जवळपास फिरवून आणायचं असेल तर अप्रतिम देवीचं दर्शनही होणार आणि त्याचबरोबर इतकं छान दृश्य मान्सूनमध्ये त्यांना बघायला भेटेल. खरंच खूप सुंदर बनवलेलं आहे हे मंदिर आणि आजूबाजूचं पण सर्व खूप छान बनवलेलं आहे. तर बघा आम्ही कुठून जातो आहोत कारण तिथं खूप पाणी साचलेलं होतं आणि तिथं शेवाळं खूप जास्त झालेलं होतं. अक्षरशः त्या गवतातून, तिच्यातही भरपूर पाणी आहे ह्या गवतामध्ये सुद्धा, त्या गवतातून आम्ही आलेलो आहोत कारण हे बघा इथं जे पाणी साचलं आहे ना, हे पाणी पूर्ण शेवाळलेलं आहे. म्हणजे तिथून येणं खूपच मुश्किल होतं
त्यामुळे आम्ही असं थोडंसं रिक्स घेऊन असं इकडनं आलो आहे. तिथं पण भरपूर पाणी होतं, तेवढ्या पाण्यातनं आलेलो आहे. तर हे बघा किती सुंदर मंदिर आहे. कलर पण खूप छान आहे मंदिराला दिलेला, आणि त्याच्यावरती जे नक्षीकाम आहे, जी डिझाईन आहे ती पण अप्रतिम आहे. त्यानंतर तुम्ही वरचा कळस जर बघाल तर कळससुद्धा अप्रतिम, खूप सुंदर कळस आहे. वरती झेंडा आहे आणि कळसामध्ये अष्टविनायकाच्या गणपतीच्या मूर्त्या आहेत. थोडंसं तुम्हाला झूम करूनही दाखवतो आम्ही की कसा कळस आहे, खूप सुंदर आहे. आणि त्यानंतर तुम्ही जर मंदिराचा कलर, मंदिर बघाल ना तर अप्रतिम मंदिर आहे, अप्रतिम मंदिर आहे. मंदिराचा कळस एकदम सुंदर, छान निळा असा रंग दिलाय मंदिराला. समोर दोन छान सुंदर असे सिंह आहेत. डिझाईन खूप सिंपल आहे पण खूपच छान आहे. तर चला तर इथं पाऊस खूप असतो. अति पाऊस असल्यामुळे इथं असे हे कवर केलेलं आहे, कॅरी बॅग्स लावलेले आहेत आणि कवर केलेलं आहे ताडपत्रीसारखं लावून, कारण मंदिराच्या आत पाणी येत असेल ना त्यामुळे. तर हे बघा, हे मंदिर आहे आणि खूप शांततेच्या ठिकाणी आहे ना, त्यामुळे याचं दार बंद आहे. ओ हो हो हो. अप्रतिम देवी माता नारायणी नमस्तुते. तर हे बघा, खूप सुंदर मंदिर आहे. देवीची मूर्ती पण बघा तुम्ही किती अप्रतिम आहे. तर हे बघा, श्री महादेवी माता मंदिर आणि हे आहेत देवी माता, सुंदर आहे. तर तुम्ही सुद्धा घर बसल्या देवीचं दर्शन घ्या आणि इथं पण येऊन एक वेळा नक्की दर्शन घ्या देवी माताचं. खूप छान मंदिर आहे. आलो तेव्हा डोर बंद होतं म्हणून आता आम्ही सुद्धा डोर बंद करून घेतलंय आणि छान वाटतं इथं, खूप छान, खूप प्रसन्न. म्हणजे आपण अशा बाकीच्या मंदिरांमध्ये जातो ना तर देवीचं दर्शन, देवाचं दर्शन इतकं पटापट पटापट घ्यावं लागतं, कारण तिथं गर्दी असते, थांबू देत नाही, लोक खूप घाई करतात. पण इथं देवीचं दर्शन आमचं खूप शांततेत झालंय, खूप छान झालेलं आहे. तर तुम्हाला असं निवांत दर्शन घ्यायचं असेल देवींचं कोणत्या पण ठिकाणचं, तर अशा ठिकाणी यायचं आणि अशा ठिकाणी येऊन दर्शन घ्यायचं की तिथं आरामात आपण देवाला बघू शकतो, देवाचं नामस्मरण करू शकतो, देवीचं छान आपण पूजा विधी व्यवस्थित करू शकतो. तर खरंच खूप सुंदर आहे हे मंदिर आणि एवढं निसर्गाच्या सानिध्यात आहे, इतका छान निसर्ग आहे आजूबाजूला. अजून काय पाहिजे आपल्याला, खूप सुंदर निसर्ग आहे. खूपच छान निसर्गाच्या सानिध्यात बसलेलं मंदिर आहे. बघा, आपला मावळ जो आहे ना तो कोणत्याही स्वित्झर्लंड किंवा काय म्हणतो आपण त्या नेचरच्या बाबतीत, त्या निसर्गाच्या बाबतीत खूप भरभरून दिलं निसर्गाने आपल्या मावळात. खूप असे सुंदर सुंदर मंदिरं, धबधबे, भात शेती, रस्ते खूप छान छान, धरणाचे व्ह्यू, हा अप्रतिम. त्यामुळे आम्ही दरवर्षी ह्या रूटवरती एखाद ब्लॉक तरी शूट करतो, आयदर मंदिर असेल किंवा धबधबे असतील, कारण खरंच अप्रतिम आहे इकडे. खूप बऱ्याचशा लोकांना माहिती नसतं, पण असा हिडन प्लेसेस शोधायचं काम असतंच आपलं. आमचे मागच्या वर्षी पण ह्या मावळमधले काही ब्लॉग्स आहेत, तर तेही नक्की जाऊन बघा तुम्ही, तुम्हाला खूप छान वाटतील. तर असेच छान छान प्लेसेस आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो आणि तुम्हालाही माहिती असतील असे हिडन प्लेसेस जे आम्हाला माहीत नसतील, तर तुम्ही आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगू शकतात की अशा अशा ठिकाणी असं असं मंदिर आहे किंवा अशी अशी जागा आहे की जे तुम्ही एक्सप्लोअर करू शकतात. तर आम्ही नक्की प्रयत्न करू ते एक्सप्लोअर करण्याचा.
आणि अजून एक तुम्हाला दाखवतो कॅमेऱ्यामध्ये झूम करून. इथं वॉटरफॉल तर आहेतच, पण रिव्हर्स वॉटरफॉल देखील आहेत, ते सुद्धा तुम्हाला दाखवतो. चला. कौलारू अशी घरं आहे तिथलं गावातली, छान सुंदर. एवढ्या निसर्गाच्या कुशीत राहायला भेटल्याला सुद्धा भाग्य लागतं ॲक्च्युली. आणि हा रस्ता आहे ज्या रस्त्याने तुम्ही जाऊ शकता धबधब्याकडे ट्रेक करत. 20 मिनिटं आणि मग सोय आहेत वॉटरफॉल. झूम करून बघूया किती दिसत आहेत आपल्याला. वाव, असे 2 वॉटरफॉल आहेत आणि 2 वॉटरफॉलच्या मध्ये ना हा रिव्हर्स वॉटरफॉल पण आहे. सगळं पाणी हवेने वरती जाते बघा. तर भाई अशा वातावरणात चहाची तलप लागलेली आहे आणि आम्ही आणला होता इन्स्टंट असा चहा आणि गरम पाणी. हे बघा, चहा पावडर टाकली मस्तपैकी, गरम पाणी टाकलं आणि आपला इन्स्टंट चहा रेडी. फक्त स्टेअर करायचा आणि प्यायचा त्याला, जास्त कष्ट नाहीत. मस्त चहा आहे वाघ बकरीचा इन्स्टंट. चाय की चुस्की. तर मंडळी, मावळातलं अजून एक सिनिक प्लेस किंवा खूप छान असं मंदिर आपण एक्सप्लोअर करून झालं आहे आपलं आज. आणि आपला प्रयत्न असतो की प्रत्येक विकेंडला काहीतरी वेगळं नवीन तुमच्यासाठी आम्ही आणत असतो. आम्हालाही आवडतं खरं तर फिरायला, आणि आपण एकटंच फिरतो त्यापेक्षा काहीतरी लोकांसाठी सुद्धा शेअर करावं म्हणून आम्ही ॲक्च्युली व्लॉग बनवतो. तुम्हाला जर हा व्लॉग आवडला असेल तर नक्की प्लॅन करा इथं यायचा. तुम्ही जर वॉटरफॉल प्रेमी असाल तर इथून फक्त 15 ते 20 मिनटाची ट्रेक आहे, जास्त नाही आहे. तर तिथं तुम्ही जाऊन वॉटरफॉल एक्सप्लोर करू शकता. वॉटरफॉल आहे तिथं. जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनपर्यंत चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. पटापट सबस्क्राईब करा. आपल्याला 1 लाख सबस्क्रायबर व्हायचे आहेत. मराठी यूट्यूबर्स 1 लाख सबस्क्रायबर असे पटापट व्हायला पाहिजे. ओके. आणि हे हिडन मंदिर तुमच्या पण फ्रेंड्समध्ये, तुमच्या रिलेटिव्समध्ये कोणाला माहीत नसेल तर त्यांनाही शेअर करा, जेणेकरून ते सुद्धा इथं येऊन हे मंदिराचं दर्शन घेऊ शकतात आणि इतकं छान निसर्ग तेही बघू शकतात, अनुभवू शकतात. तर शेअर करायला विसरू नका आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. नक्की लाईक करा. तुमच्या लाईक्समुळे आम्हाला पण प्रोत्साहन भेटतं आणि आम्ही असे नवनवीन व्हिडिओ घेण्यासाठी संडेला बाहेर निघतो. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय. परिथेवाडीचा वॉटरफॉल आहे समोरच. तर मंदिरापासून जवळपास 10-15 मिनटं ट्रेक करून आतमध्ये गेल्यावरती सुंदर असा वॉटरफॉल जवळ जाऊ शकतो आपण. त्याचप्रमाणे इकडं सुद्धा आहेत. एक रिव्हर्स वॉटरफॉल आहे आणि एक वॉटरफॉल आहे. सो इथं आहेत वॉटरफॉल
आणि मंदिर बघा थोडंच आहे, इकडे आहे मंदिर. सो गाव, त्याच्यानंतर मंदिर, मंदिराच्या जवळच वडी वॉटरफॉल. झूम करून बघूया आपण इथं.